नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल आज सभागृहाच्या पटलावर ठेवतील. तर उद्या 1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारामन या 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा 5वा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. तर यंदा कोणतेही नवीन कर नाही असं अर्थमंत्र्यांनी संकेत दिलेत. आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन लागू होण्याची घोषणा देखील इथे वर्तवण्यात येते. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार, काय अपेक्षा, काय सांगता येईल? प्रजाता जर बघितलं, आजपासून केंद्रीय अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनामध्ये आज सकाळी 10:30, 10:15, 10:30च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बाईट होणार आहे. त्यानंतर त्यांचं सुरुवातीचं वक्तव्य असणार आहे. त्यानंतर 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केंद्रीय सभागृहामध्ये, ऐतिहासिक अशा केंद्रीय सभागृहामध्ये आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीचं अभिभाषण करणार आहे. पण महत्वाचं म्हणजे द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचं हे पहिलं संसदेमधील अभिभाषण असणार आहे, ज्याच्या माध्यमातून त्या खास करून केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळे विकासाचे प्रकल्प यामध्ये काय केंद्र सरकार विचार करते या संदर्भातली मांडणी करणार आहे. आणि ज्या पद्धतीने हे मांडणी असणार आहे त्या मांडणीच्या माध्यमातून आगामी वर्षभरात कशा पद्धतीने केंद्र सरकार काम करणार याचा एक लेखाजोखा मांडणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आगामी वर्ष जे आहे ते निवडणुकीचं वर्ष असणार आहे. त्यामुळे त्यावेळेस फक्त पूरक मागण्यांचा अर्थसंकल्प असणार, म्हणजे सहामाहिक अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यावेळेचा पूर्णपणे हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यावेळेचा अर्थसंकल्प अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनावर आणि खास करून अभिभाषणावरती, आज जे पहिलं अभिभाषण होणार आहे त्या अभिभाषणावरती आम आदमी पक्षाच्या वतीने आणि इतरही काही राजकीय पक्षांच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. कारण की ज्या पद्धतीने दिल्लीमधलं सरकार कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप याचा विरोध करत आम आदमी पक्षाने याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आज अभिभाषणाच्या दरम्यान कशा पद्धतीने त्यांचं अभिभाषण राहतं आणि त्यावेळेस कोण कोण राजकीय पक्ष बहिष्कार घालतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. निश्चितच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या बीएमसीचं यंदाचं बजेट या आठवड्यात 2 किंवा 3 फेब्रुवारीला मांडलं जाणार आहे. यंदा मुंबई महापालिका प्रशासक आणि आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेल्या 2 अर्थसंकल्पांप्रमाणेच यावेळी देखील आरोग्य विभागाचं सक्षमीकरण, पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणं, तसंच मुंबईकरांना रस्ते, फुटपाथ आणि पूल या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतूद केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. आणि यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 4,500 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर असल्यानं कोणतीही करवाढ होणार नसल्याचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. एक मोठी बातमी समोर येते. आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. संजय राऊत हे रिकाम टेकडा माणूस असल्याची टीका गायकवाड यांनी केलेली आहे. हिंदू जन आक्रोश मोर्चा गोवंश हत्याबंदी आणि लव जिहाद विरोधात होता, पण राऊतांनी त्याचीही टिंगल केली. एकीकडे स्वतःला हिंदू म्हणता तर दुसरीकडे हिंदू मोर्चाची टिंगल उडवता, असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय. संजय राऊतांना हा एक रिकामटेकडा माणूस झालेला आहे. त्याच्याकडे काही कामधंदा उरलेला नाहीये. मराठा समाजाचे प्रचंड लाखोच्या संख्येने निघणाऱ्या मोर्चाला पण त्यांनी मुका मोर्चा म्हणून टिंगल केली होती. आणि अशा मोर्चावर टिंगल टिकवाळी करणं म्हणजे त्या हिंदुत्ववादी पक्षामध्ये काम करणाऱ्या संजय राऊतांचं दिवाळ निघण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता बुलेटिनमध्ये पाहूयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत भूमिका ठरण्याची शक्यता आहे. सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संजय राऊतांनी संजय मोरेंना उमेदवारी देण्याचा आग्रह सुरू झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चर्चा होती. त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे नेते घेतील, असं वक्तव्य वळसे पाटलांनी केलंय. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हायचं काही कारण नाही. कारण शेवटी प्रत्येक पक्षाला आपापल्या पद्धतीने निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आहेच.
पण तरीसुद्धा अंतिम निर्णय घेताना महाविकास आघाडीमधले सगळे पक्ष एकत्र बसून त्याच्यातला निर्णय घेतला. विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केलेला आहे. जनतेचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजूने असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या परिस्थितीत तरी आम्हाला चांगल्या पद्धतीने यश मिळण्यात आम्हाला असा एक विश्वास आहे. त्यामुळं महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने जागा जिंकणारच आहे, कारण लोकांचा कौल आमच्या महाविकास आघाडीच्या बाजूने. मनसेच्या कोर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे. कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. मनसे शहर कार्यालयामध्ये संध्याकाळी 4:30 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे. मंत्रालयात सकाळी 11 वाजता बैठक होणार असून यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. मुंबई महापालिकेनं गेल्या वर्षभरात तब्बल 16,000हून अधिक अनधिकृत फलक आणि भित्ती फलक हटवलेले आहेत. त्यात राजकीय आणि धार्मिक फलकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापैकी 164 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फलक हटवल्याचा दावा पालिकेनं केलाय. सिंधुदुर्ग विमानतळावरून बुधवारपासून अलायन्स एअरची नव्यानं दुसरी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईसोबतच आता हैदराबाद, म्हैसूर ही महत्त्वाची शहरं सिंधुदुर्गाला विमानसेवेनं जोडली जाणार आहेत. सुरुवातीला आठवड्यातून 2 दिवस ही विमानसेवा उपलब्ध होईल. आंगणेवाडी जत्रा 4 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. यासाठी मध्य कोकण रेल्वेनं 18 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गाड्यांचं आरक्षण आजपासून खुलं होणार आहे. मुंबईतील मेट्रो 11 वडाळा ते सीएसएमटी मार्गिकेची उभारणी आता MMRDA ऐवजी मेट्रो रेल कॉर्पोरेशन करणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी MMRCकडे देण्याचा शासन निर्णय नुकताच नगर विकास विभागानं जाहीर केलाय. औरंगाबाद महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम सुरू केलेली आहे. 130 कोटींपैकी केवळ 16% पाणीपट्टी वसुली झाली. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यास मनपाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. उत्तराखंडच्या नैनितालमध्ये स्वर्ग उतरलाय. नैनितालमध्ये काही प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून पर्यटकांनी गर्दी केली आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचं नाव बदलण्यात आलेलं आहे. आता ते अमृत उद्यान म्हणून ओळखलं जाणार आहे. 26 मार्चपर्यंत लोकांना या ठिकाणी फिरता येईल. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील 5 ते 6 लाख लोक इथे येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मालदामध्ये बस उलटून झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय, तर 39 जण गंभीर जखमी झालेले आहेत. बसमधील प्रवासी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या कार्यक्रमाला जात असताना हा अपघात झाला. यूपीमधल्या हरदोईमध्ये घराला आग लागली. यात घर जळून खाक झालंय. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. युक्रेननं रशियावर निवासी इमारतींवर हल्ला केल्याचा आरोप केलाय. खार्किव शहरातल्या निवासी इमारतींना रशियानं लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेननं केला. रशियाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेत. जर्मनीनं युक्रेनला लढाऊ विमान देण्यास नकार दिलाय. मात्र युक्रेनला काही रणगाडे पुरवण्याची तयारी जर्मनीनं दर्शवलेली आहे. युक्रेन सातत्यानं नाटो देशांकडून अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र देण्याची मागणी करतोय. पोलंडनं युक्रेनला घातक F-16 फायटर जेट देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे युक्रेनच्या सैन्य क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. F-16 हे जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान. राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी MPSCच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. MPSCचे विद्यार्थी आयोगानं त्यांचं म्हणणं ऐकावं यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहे. या MPSCच्या अराजकीय आंदोलनात राजकीय नेते घुसणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तर यापूर्वीचं आंदोलन काँग्रेसनं केलं होतं आणि आजचं भाजप प्रोत्साहित आंदोलन असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून MPSC परीक्षार्थींचा वापर होतोय का अशी चर्चा एक प्रकारे सुरू झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलतायत. थेट जाऊयात. सत्ताधारी म्हणतात की संजय राऊत यांच्या धमकीमुळे आम्हाला गुवाहाटी सुरतला जावं लागलं. दगड आणि लाठ्या मारा असं तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला. गंभीर आरोप. नाही, लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुकाने बडवून काढा असं भाषण माझ्या माहितीप्रमाणे
आज त्यांच्या गटात असलेला शीतल म्हात्रे यांनीच केला अलिबागच्या सभेत. आपण एकदा पाहून घ्या ते. आणि एकदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की नक्की ते का सोडून गेले. मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. हे ते एकदा त्याने स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळेला भूमिका बदलतात की खोके मिळाल्यामुळे सोडून गेले. हा धमकीचा विषय आता आलाय. ज्या माझ्या भाषणाचा ते उल्लेख करतायत ते माझं भाषण ते सुरतवरून गुवाहाटीला पोचल्यावर केलेलं एक भाषण आहे, दहिसरला. आणि ते भाषण काळजीपूर्वक पहा तुम्ही, म्हणजे कळेल त्यांना मी काय बोललो आहे ते. आणि दंडुकाने यांना बडवा आल्यावर यांचं पार्श्वभाग सुजवून काढा असं त्यांच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरून तेव्हा केलेलं भाष्य आहे. आणि त्यानंतर त्या जाऊन गुवाहाटीला त्यांना मिळाल्या. यांचं हे वैफल्य आहे. निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, प्रत्येक लढाई ते हरणार आहे, एवढंच मी सांगू शकतो. नक्कीच पण सर, तुमच्यावर संजय गायकवाड यांनी टीका केली आहे. काल तुम्ही जे हिंदू मोर्चाबद्दल बोललात ते म्हणतात की एकीकडे संजय राऊत म्हणतात आम्ही हिंदू आहोत आणि दुसरीकडे हिंदू मोर्चांवर टीका करतात. नाही, मी काय कोणाच्या अशा फालतू लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. आमची भूमिका आम्ही काल मांडली आहे. बजट आ रहा है, यूनियन बजट किस तरह से देखते हैं आप, उसकी तरफ क्या कहना चाहिए? जनता किस तरह से देखती है, यहाँ की जो गरीब मिडिल क्लास जनता है वो किस तरह से देखती है, उस तरह से हम देखेंगे. हम अडानी की सोच से काम नहीं करेंगे या अंबानी की सोच से काम नहीं करेंगे. यहाँ के जो गरीब किसान मजदूर है उनकी सोच है, उनके लिए आप क्या करने जा रहे हैं यही हम सोचेंगे ना. आज जिस तरह से देश आर्थिक संकट में हिडनबर्ग पेपर्स के बाद देश की अर्थव्यवस्था पूरी ध्वस्त होने जा रही है, तो हम सोचेंगे कि उसमें ताकत मिले हमारे अर्थव्यवस्था को. तो कहीं ना कहीं मराठीत सर अर्थसंकल्प आहे, काय तुमच्या अपेक्षा आहेत? नाही, आमच्या काल या अपेक्षा- संदर्भात एक बैठक आपल्याकडे सह्याद्रीवर झाली. काय वाटतंय तुम्हाला? बघा की या देशाचा अर्थसंकल्प जो आहे हा प्रत्येक वर्षी सादर केला जातो आणि त्याच्यामध्ये घोषणा फार असतात. इतकीच अपेक्षा आहे की 2-5 उद्योगपतींना कॉर्पोरेट क्षेत्राला समोर ठेवून हा अर्थसंकल्प येऊ नये. या देशामध्ये बेरोजगार आहे, कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्ग, मजूर आजही न्यायाच्या अपेक्षेत आहे. त्यांना डोळ्यासमोर ठेवून जर हा अर्थसंकल्प झाला तर त्याचे नक्कीच स्वागत केलं जाईल. नाहीतर जे राहुल गांधी म्हणतात दो खरीदते है दो बेचते असं काय म्हणतात ना, ते फक्त दोघांसाठीच हा देशाची अर्थव्यवस्था राबवली जाते, तसं असेल तर हा देश आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात जाईल आणि जातोच आहे. सर, सत्यजित तांबे यांना फ्रीडम ऑफ स्पीच और फ्रीडम ऑफ देश में फ्रीडम ऑफ स्पीच और फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन पे एक सवाल उठाया गया है, जैसे कि बीबीसी ने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी की जो डॉक्यूमेंट्री उस बारे में हम संसद में पार्लियामेंट में बात करें. सर, सत्यजित तांबे यांना भाजपकडून घोषणाच खूप असतात असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. बेरोजगार आणि कामगारांना न्याय मिळावा ही अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे. तसंच त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगानं त्यांचं म्हणणं ऐकावं यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत. या एमपीएससीच्या अराजकीय आंदोलनात राजकीय नेते घुसणार असल्याची चर्चा सुरू आहे. यापूर्वीच आंदोलन काँग्रेसनं केलं होतं आणि आता भाजप प्रोत्साहित असल्याची चर्चा सुरू आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, एमपीएससीचे विद्यार्थी याआधी देखील त्यांनी आंदोलन केलं होतं, मात्र त्यांच्या आंदोलनाला यश आलेलं काही दिसत नाहीये. पुन्हा एकदा आता ते आंदोलन करतायत, मात्र आता एक वेगळं वळण लागलंय. राजकीय नेते देखील या आंदोलनात घुसण्याचा प्रयत्न करतायत का?
तुला सांगतो प्राजक्ता, ही सगळी राजकीय श्रेय घेण्याची लढाई सुरू आहे. आपण पाहू शकतो ऑलरेडी इथं 2 आमदार येऊन बसलेले आहेत आंदोलनात, अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर. म्हणजे रात्री मुलांनी व्हायरल काय केलं की हे आंदोलन अराजकीय असेल, पण इथं 2 आमदार आलेले आहेत भाजपचे, अभिमन्यू पवार आणि गोपीचंद पडळकर. या दोघांचं म्हणणं आहे की आम्ही मुलांच्या समस्या सोडायला आलेलो आहोत. आपण त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना विचारूया नेमकी काय त्यांची भूमिका आहे आणि काय त्यांना विचारूया. पवार साहेब, मला सांगा, तुम्ही दोघंही इथं आलात, मुलांचे प्रश्न खरंच जेन्युइन आहेत, काय सांगाल तुम्ही, कसे सुटणार आहेत? ऐका, मुळामध्ये मुलांची मागणी अतिशय रास्त आहे. बिलकुल मुलांना वेळ दिला पाहिजे. आयोग म्हणजे चंद्रकांत दळवी समिती नेमली गेली, समितीचा अहवाल जुलैमध्ये आला, लगेच निर्णय घेतला गेला. म्हणजे हा निर्णय इतक्या तात्काळ घ्यायची गरज काय होती? उद्धवजी सरकारच्या काळामध्येच निर्णय झाला ना. मग काँग्रेस त्याचा भागच होता सरकारचा. त्याच काळामध्ये तुम्ही समिती, मुळामध्ये आम्ही आंदोलन करत नाहीये. आंदोलन ह्यांनी अराजकीय म्हणलेलं आहे, तरी आम्ही दोघं ठरवून आलोय. आम्ही दोघंही विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम केलेले कार्यकर्ते आहोत. मागच्याही आंदोलनामध्ये आम्ही दोघांचा समावेश होता. ज्यावेळेस यांच्यापासूनच झाले आम्ही त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीने काय सांगाल? आज पुण्यामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या वतीनं काही विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आंदोलन उभा केलेलं आहे आणि या आंदोलनातून काही विद्यार्थ्यांचे आम्हालाही फोन आले की तुम्ही सरकारमधले प्रतिनिधी आहात, तुम्ही या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं. मुळामध्ये आम्ही लोकांमध्ये राहणारे कार्यकर्ते आहोत. सरकार असो सरकार नसो, आम्ही पूर्णवेळ लोकांच्यात आहेत. आता सरकार आमचं आलंय तर आमची जबाबदारी आहे जिथं राज्यामध्ये कुठं असे प्रश्न निर्माण होते त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं, युवकांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही काही घरकोंबडे नाही ना, घरात बसायचं आणि हे झालं ते झालं असं नाही आहे. आम्ही लोकांच्यातले कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आमची जबाबदारी आहे. रस्त्यावरचं नेतृत्व आहे, पण गेल्या आठवड्यात काँग्रेसने आंदोलन केलं. काँग्रेसचे अतुल लोंढे मुख्यमंत्र्यांना भेटले. आज तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही डीसीएमसी बोलणार आहात. आंदोलन कुणी करावं, आंदोलन कुणी करू नये हा आमचा अधिकार नाही आहे. लोकशाहीमध्ये कुणी आंदोलन करू शकतं, प्रत्येकाचा तो भाग आहे, ज्याचा त्याचा अजेंडा आहे. आज विद्यार्थी इथं मागं आंदोलन होऊन सुद्धा त्यांचा प्रश्न मिटला नाही. सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर कायम आहे. प्रत्येक त्यांच्या सुखदुःखात आम्ही त्यांच्या बरोबर आहे आणि त्यामुळं आपल्या माध्यमातून मायबाप सरकारकडे आमची हात जोडून विनंती आहे की आज पुण्यात विद्यार्थी रस्त्यावरती बसलेले आहेत. या विषयामध्ये सरकारनं सकारात्मक निर्णय घ्यावा. जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर इथं आम्ही ठाण मांडून दोघं बसणार आहोत. तुम्हीच सरकार आहे ना, मग ते सांगते ना. म्हणून तुम्ही वेळेची वाट बघा, सरकारकडे आम्ही ती मागणी करतोय ना. मुळामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा हे अपेक्षित आहे. विद्यार्थी दशेमध्ये बाकी आंदोलन व्हावे, पण अभ्यासक्रमासाठी किंवा यासाठी आंदोलन होणं बरोबर नाही. कारण काय, यांचं करिअर आहे आणि आंदोलन केले की पोलीस केसेस होणार आणि केसेस पुन्हा अडचणीचं ठरणार नोकरीला. म्हणून आमची विद्यार्थ्यांना विनंती आहे की मी आंदोलन करू नका. सरकार सकारात्मक आहे, सरकार काही ना काही निर्णय करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. प्रश्न सुटेल का? तुम्ही दोघे येतात, सत्ताधारी राजकारण होत राहणार. राजकारण होत राहणार. आतापर्यंतच्या आमच्या आंदोलनाचा इतिहास आहे. आम्ही प्रश्न सुटल्याशिवाय मागे हटत नाही. आपण बघितलं हे दोन्ही आमदारांचं म्हणणं आहे की आज आम्ही कसले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया, पण मुद्दा हाच आहे की हे आंदोलन राजकीय झालं हे उघड दिसतंय. मागच्या आठवड्यात काँग्रेसने आंदोलन केलं, आज भाजपचे 2 आमदार इथे येऊन बसलेत आणि त्यांचं म्हणणं आहे की आज आम्ही हा प्रश्न कसल्या पद्धतीने सोडून टाकू आणि हे आंदोलन मिटवून टाकू. आपण आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, सामान्य विद्यार्थी त्यांचं काय म्हणणं आहे, कारण राजकारण होत राहणार. राजकारणात नवीन काय सांगशील ताई? राजकारण होतंय सगळ्या आंदोलनात. राजकारण होत नाहीये, ते आमच्या सपोर्ट, ते सध्या रुलिंग पार्टी आहे, त्यामुळे ह्याला राजकारण म्हणता येणार नाहीये. ते आमच्या सपोर्टसाठी आलेले आहे आणि आम्ही कोणाला बोलवलेलं नाहीये. पहिली गोष्ट, आम्ही कोणालाच कोणत्याही राजकीय पार्टीला यात इन्व्हॉल्व केलेलं नाहीये. हे आमचं विद्यार्थ्यांचं अराजकीय आंदोलन आहे, ते आमच्या सपोर्टसाठी आलेले आहे. बघितलं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आम्ही कुणाला बोलवलं नाही तरी ते आलेत, आमचा फक्त प्रश्न सुटावा एवढीच या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे. निश्चितच राजकीय नेते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत खरं, मात्र या विद्यार्थ्यांची मागणी काही पूर्ण होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता तरी या विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुबनाळा येथील 35 वर्षीय महिलेला पित्ताशयाचा त्रास असल्यामुळे तिला मेहकर येथील डॉक्टर अनिल राठोड यांच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं.
या दरम्यान डॉक्टर अनिल राठोड यांनी पित्ताशयाची शस्त्रक्रिया केली आणि शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलेची तब्येत बिघडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पित्ताशयाची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं केल्यानं या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय. तर डॉक्टर राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केलेली आहे आणि 2 दिवसांपासून या महिलेचा मृतदेह रुग्णालयामध्ये पडून होता. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आलंय. ऑपरेशन करताना ती दगावली आणि त्यानं ऑपरेशन करताना चुकीचं ऑपरेशन केलं आहे. त्याने मार्गदर्शन चुकीचं केलंय. त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजेत आणि न्याय भेटावा अशी आमची तक्रार आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, नेमका काय प्रकार? डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालाय का? डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप जो आहे तो मृतकचे नातेवाईक या ठिकाणी करतायत. लोणार तालुक्यातील भुमराळा येथील 35 वर्षीय महिला त्या ठिकाणी पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळं त्या ठिकाणी रुग्णालयात दाखल झाली होती आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील डॉक्टर जे आहेत त्यांनी चुकीचा पद्धतीनं त्या ठिकाणी उपचार केल्याचा आरोप देखील या ठिकाणी ग्रामस्थ आणि त्या ठिकाणी नातेवाईक करताना आपल्याला पाहायला मिळतात. पित्ताशयाचा त्रास होत असताना त्यावर शस्त्रक्रिया करणे हे अतिशय चुकीची बाब या ठिकाणी नातेवाईकडून बोलल्या जाते आणि शस्त्रक्रिया केल्यानंतरही त्या महिलेची प्रकृती ही या ठिकाणी गंभीर झाली होती आणि त्यामधूनच त्या महिलेचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांना चुकीची माहिती देऊन महिलेची प्रकृती गंभीर झाली असल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात तिला हलवा अशा प्रकारची माहिती देण्यात आली. परंतु नातेवाईकांनी त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे नातेवाईकाच्या लक्षात आला. नातेवाईकांनी पुन्हा एकदा तोच महिलेचा मृतदेह ज्या ठिकाणी सुरुवातीला शस्त्रक्रिया करण्यात आली त्या ठिकाणी घेऊन गेले आणि जोपर्यंत डॉक्टरांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यातच घेणार नाही अशा प्रकारची आक्रमक भूमिका त्या ठिकाणी नातेवाईकांनी घेतली होती. 2 दिवस हा मृतदेह रुग्णालयामध्येच पडून होता परंतु पोलिसांनी हस्तक्षेप करून निश्चितच आता पोस्टमॉर्टम अहवालातून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. खानदेश आणि मध्य प्रदेशचं श्रद्धास्थान असलेल्या वाघोड इथली सीताराम मुंजोबा यात्रा संपन्न झाली. या यात्रेसाठी राज्यभरातून तसंच मध्य प्रदेशातील भाविक आपला नवस फेडण्यासाठी येत असतात. नवस फेडण्यासाठी वरणभट्टीचा नैवेद्य सीताराम महाराज मुंजोबाला चढवला जातो आणि लाखोंच्या संख्येनं या 15 दिवसात भाविक मुंजोबाचं दर्शन घेतात. तिकडे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसूर येथील सोपीनाथ महाराज मंदिरामध्ये निखाऱ्यातून चालण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून आहे आणि महाराष्ट्रभरातून लाखो भाविकांनी इथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. या ठिकाणी निखाऱ्यावरून चालण्याचा नवस बोलला जातो. त्याप्रमाणे नागरिक या निखाऱ्यावर चालत असतात. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाल्या इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.